सोनेल आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांच्या माध्यमातून वारजेमधील RMD कॉलेजच्या मैदानावर हा लकी ड्रॉ सोहळा आणि त्याचबरोबर होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमातील विजेत्या ज्या आहेत, ज्यांना ज्युपिटर गाडीचं बक्षीस लागलेलं आहे, त्याचबरोबर इतर बक्षिसांचे जे मानकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। पाहूयात काय आहेत त्यांच्या भावना। त्या भावना नक्कीच मन हेलावणाऱ्या आहेत, एवढं मात्र नक्की। सायली ताईंच्या ऑफिस मध्येच परवा गेले होते, असंच ड्युटीवरनं सुटले संध्याकाळी आणि म्हटलं की नाही का जाऊन भेटावं त्यांना आणि विचारावं की हे मिळेल का, तिकीट मिळेल का, कूपन मिळेल का। तर ते म्हटले या तुम्ही घेऊन, त्या स्वतः लिहित बसल्या होत्या। मी त्यांना म्हटलं द्या मी लिहिते ते कूपन घेतलं मी त्यांच्याकडनं। आमच्या बिल्डिंग मधल्या बायकांचं वोटिंग कोणाचंच नाहीये, 4 बायकांना मी माझ्या जमा केला आणि घेऊन आले इकडे। काही नाही भेटलं तरी बघू आपण, काहीतरी मिळेल असं नाही का। पण आज मला म्हणजे अनपेक्षितपणे हे सगळं अनपेक्षित आहे सगळं। मी वारजे गावात सारिका पाटील आहेत का? सारिका पाटील तर ह्या खेळाबद्दल सांगायचं म्हटलं तर खरंच म्हणजे मनापासून आल्यापासून एन्जॉय केला। अगदी ह्याच्या घरातल्या सगळ्या धकाधकी जीवनापासून आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे मला घरी एक मुलगा अपंग आहे आणि त्याचं सगळं करता करता म्हणजे नाही का एवढ्या ह्याच्यात मला सगळं होत नाही खेळणं वगैरे। पण मिस्टरांचा सपोर्ट आणि मुलीचा सपोर्ट आहेत का, त्यांच्या सपोर्टने मी आज खरंच खूप एन्जॉय केला खेळ आणि पहिला नंबर मिळवला। म्हणजे आभार मानते मी सायली ताईंना की अशा रोजच्या धकाधकीतनं रोज बाईला धुण्या भांडी करण्याची या सगळ्या धकाधकीतनं काहीतरी कुठंतरी स्टेज मिळतं आणि स्वतःच मन मोकळं ती आज करू शकते। मी येताना मगाशी मुलाला माझ्या 105 ताप होता, दवाखान्यात घेऊन आणलं, औषधं दिली। असं वाटायचं एक पण म्हणायचं नको जायला मुलगा आहे घरी, एका बाजूला म्हणजे जबाबदारी आणि एका बाजूला स्वप्न। माझं खरंच खूप दिवसाचं स्वप्न होतं की मला होम मिनिस्टर गाडी मिळावी आणि खरंच आज स्वामींच्या कृपेने आणि त्याची इच्छा होती मला, जा म्हटलं मम्मा तू गाडी घेऊन ये। आज त्याची इच्छा खरंच मला आज गाडी मिळाली। खूप 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 अभिमान, म्हणजे स्वतःलाच असं म्हणजे खूप फिलिंग मस्त येते, काही सांगू शकत नाही मी त्याच्याबद्दल। सायली ताईंचं सांगायचं म्हटलं तर आज आपले सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांची मुलगी येते। आज आमदारांचं नाव काढलं तरी मला मान अभिमानाने ताट बोलते, कारण आम्ही त्यांना, मी माझं नवीन लग्न झालं तेव्हा मी त्यांना म्हणजे असं पाहिलंय, म्हणजे त्यांचे बराटे दगडू बराटेंचे इथं आम्ही राहत होतो तेव्हा ते तिथं म्हणजे आले होते एकदा, मी असं त्यांना पाहिलं होतं। पण त्यावेळेस असं वाटलं केवढा मोठा माणूस आहे हा, आज त्यांची मुलगी उभी राहते आणि खरंच या मी म्हणजे कार्यक्रमामुळे म्हणत नाही, पण त्यांची कारकीर्द जे त्यांनी आज सगळं केलेले आहे समाजासाठी, सगळं लोककार्य जे केले त्या लोककार्याने ते आज निवडून येणार ही स्वामींचरणी प्रार्थना, आणि त्या निवडून येणार हे 100%।